शिरोमणी, नुसते बळी नाहीत, बळी यांचे शिरोमणी आहेत नामदेवरा हनुमंतराया. बळी ते शिरोमणी, हरिभक्त हे मेदिनी, या पृथ्वी तलावर ते शिरोमणी बळी आहेत. तुका म्हणे कानी यम सांगे दूतांच्या, नका जाऊ तया गावा. माय ताकद नाही यमाची मारुतीरायाकडे येण्याची, ताकद नाही. चिरंजीव आहेत ते, ज्यांचं बळ काळावर आहे. कळी काळावर घातली कास, काळावर बळ आहे. काळ ज्यांच्या पायाखाली, असे मारुतीराय आहेत. ज्यांच्याकडं भावाचं बळ आहे, ज्यांच्याकडं भक्तीचं बळ आहे, ज्यांच्याकडं निश्चयाचं बळ आहे आणि ज्यांच्याकडं सेवेचं बळ आहे, असे मारुतीराय आहेत. बळाशिवाय एवढी शक्ती कस महाराज, ही एक अलौकिक बळाचीच असते. आपल्याकडं बळ नाही असं नाही, पण आपल्याला भावाचं बळ नाही, भक्तीचं बळ नाही, विवेकाचं बळ नाही, वैराग्याचं बळ नाही, निश्चयाचं बळ, तोंडाचं बळ आहे. महाराज फत्री माणसं पण म्हणतात मी काय समजतो, तू काय समजतो हे आम्ही समजतो ना. विठाला विठाला विठाला. आपल्याला कोणतंच बळ नाही भागवतराव दादा, कोणतंच बळ नाही. काय नाही, आपल्या घरी जाऊन विचारा प्रत्येकाच्या, आपल्या लक्ष्मीला विचारा. ते म्हणते महाराज जायचं काय करायचं, द्यायच्या तोंडातच बळ आहे. झालं आटोपलं. काय बळ आहे महाराज भावाचं. केवढा भाव रामप्रभू बरोबर, रामप्रभूच्या चरणावर एवढा निष्ठेचा भाव आहे मारुतीरायाचा. काय भक्तीचं बळ आहे. 9ही प्रकारच्या भक्ती मारुतीरायांच्या जीवनात दिसून येतात. आपण जर चरित्र पाहिलं तर, आपण सगळं रामायण पाहिलेलंच आहे म्हणा, पण आता उगं तुम्हाला आठवण काढून दे नाही. सगळ्याच्या सगळ्या भक्तीचं आचरण, भक्ती हे त्या 9 प्रकारच्या भक्ती, आणि त्या सगळ्या भक्ती मारुतीरायांच्या जीवनामध्ये. म्हणून तुकोबरायांची शरणांगती, शरण शरणजी हनुमंता. हनुमंता म्हणाले. मला वाटतं हनुमंता म्हणूनच तुकोबरायांनी हनुमंतरायाच्या एका पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे. हनुमंत एका शब्दात, कारण नाथांनी रामायणात असं वर्णन केलं. बाळपणे आकळीला भानू, भानू म्हणजे सूर्यनारायण. बाळपणी आकळीला भानू, तैंद्रे वज्रे हनितला हनू, तै पासोनी नामाभिधानू, हनुमान ऐसे जगी झाले. विठ्ठल खरे हे बजरंग, वज्र आणि लोखंड, लोहा, ज्याचं अंग लोखंडासारखं आहे त्याला वज्र अंग बजरंग. खरे बजरंग बली. पण हनुमान नाव का पडलं सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुकोबारांना वर्णन करायचंय पहिल्याच हनुमंत शब्दातच. तुकोबारांचा एक शब्द म्हणजे विस्तारपूर्वक व्यापक अर्थ निघतो त्याच्यातून. तुकोबाराय म्हणतात, या बजरंग बलीचा बाळपणचा पराक्रम. बाळपणी आकळीला भानू, अगदी बालवयात एकदा काय झालं, मारुतीरायाला भूक जास्त लागत होती. आणि चांगले महाराज, ज्याला भूक लागते ना त्याचं शरीर चांगलं असतं. नक्की भूक लागती सकाळी तुम्हाला, ते म्हणतात खाऊनच आलो, म्हणजे एकतरी भानगड मिटली जेव घालायची. आता सशक्त शरीर त्याचं असतं, ज्याला भागवत महाराज तुमचं एरीच दिसत, भूकच लागत नाही. एखादी वाडी काय जेवतात महाराज काही माणसं. मला वाटतं मारुतीरायाची सावली पडली त्याच्यावर. विठाला विठाला. मारुतीरायाला भूक फार लागायची. आणि एकदा ते आपल्या आईला बाळपणीच म्हणाले, आई अगं तू सकाळीच उठून जंगलात जातीस कंदमुळं आणायला, आणि मला जर भूक लागली मी काय खायचं, काय आपलं खाद्य काय.
आईनं समजून सांगितलं, बाळा बजरंगा, आपलं वानरांचं खाद्य लाल जर्द फळ दिसलं की ते आपण खायचं. कुठलंही फळ असो, पिकलेलं परिपक्व फळ, ते आपलं खाद्य लाल भडक. एके दिवशी सकाळी 4 वाजता उठून अंजनी माता जंगलात फिरायला गेला कंदमुळं आणण्याकरता. 4 वाजता उठत होत्या महाराज अंजनी माता. वानरीन होती ती, वानरीन 4 वाजता उठत होती. वा नरीन आता उठून आली. लक्षात नाही आलं? वा नरीन, वानरीन नाही, वा नरीन. येतच नाही झालं, अंगच नव्हतं धुतलं. बर 4 वाजता माझी अंजनी माता उठायची आणि जंगलातून कंदमुळं फळं आणायला गेली. आणि या बापू साहेबाला सकाळीच जाग आला. उठले, आळस बिळस दिला आणि पाहिलं, पण पोटात भूक लागली. रात्र हिवाळ्याची, असं उठल्या उठल्या भूक लागली. अशी जांभई गिंबाई दिली. पाहिलं तर क्षितिजावर सूर्यनारायणाचं प्रतिबिंब दिसलं, लाल. जाग्यावरूनच कुदले. बाळपणी आकळीला भानू, जाऊन सूर्यनारायणाला धरायचं आणि गिळायचं फळ म्हणून. पण त्या दिवशी अमावास्या असल्यामुळे तिथे राहू पिढी चंद्राशी, राहू पिढी सूर्याशी, केतू तो चंद्राशी, असा नियम ठरलेला आहे. तो राहू सूर्याला ग्रहण होतं त्या दिवशी, म्हणून राहू आडवा आला होता. माझ्या आवडत्या फळात, माझ्या खाद्याच्या आड हा कोण 150 आणा, अशी सापट आणली मामा. बापरे, जशी मंगेश बुवाची थापत पडली. आवाज झाला आणि ते राहू उडून पडलं स्वर्गात, इंद्राच्या दरबारात. इंद्राच्या दरबारात तडफडू लागलं आणि सापट मारली मारुतीरानं आणि ते काती आलं इंद्रावर. हे असं का होते समजतच नाही बाबा. कथा कोणाची व्यथा कोणाला. त्यानं इंद्र धारेवर धरला राहू ना. इंद्रा मुंद्रा, मी सूर्यनारायणाला ग्रहण घालावायला गेला असताना दुसरा शक्तीचा राहू कशाला पाठवला. आता ते भाव चढलं इंद्र. त्यालाही माहिती की शक्तीचा राहू आपण माहितच नाही, हा कोण आहे. खरं तर हनुमंतरायावर राग यायला पाहिजे होता ना, तसं नसतंच ते. मी 3ऱ्या-4थ्या वर्गात लहान होतो ना, त्यावेळेला आमचे गिनाजी गुरुजी सरकटे होते. मला घेणं देणं, सरकटे होते का सर्किट होते काही काही मलाही मिळालं नाही. घेणं देणं मारायची मला. मी अभ्यास जेवढा सांगितला तेवढा करून जायचो, पण ते मारायचे. मग मी रडायचो. जे मोठे मोठे मुलं होते माझ्या पुढचे 4थ्या वर्गातले 5व्या वर्गातले, मी रडायला लागलो की त्यातला आपुलकीचा एखादा माझा मित्र मला जवळ घ्यायचा. अरे रडू नको, रडू नको. अरे माझं काही चुकलं नाही, गुरुजीनं मारलं. ते तुला समजणार नाही. मास्तरनीनं धमकावला असेल मास्तर घरी, म्हणून जोर तुमच्यावर काढला. मास्तरचं बिघडलं की पोरावर जोर काढलाच मास्तरनं. इथं आलेले मास्तर सोडून विठाला विठाला हनुमंतरायाने त्या इंद्राला धमकावलं. माझ्या वाट्याचा भोग घेत असताना, सूर्याच्या आडाला असताना दुसरा कराव पाड म्हणून 33 कोटी देव जमवले. सगळे आले महाराज. इंद्र, चंद्र, महेंद्र, यम, वायू, वरुण, कुबेर, यक्ष, किन्नर, तुंबर, गंधर्व, विद्या. बस झाले का? उशीर होईल ना आपल्याला. कामापुरते झाले. असा माणूस पाहिजे बा सांगणारा. सगळेच्या सगळे आले. भगवान शंकर असं काय मारुतीला बरोबर प्रचंड युद्ध केलं. पण मी तुम्हाला प्रमाण सांगितलं, बळीया ते शिरोमणी, सगळ्या बळीयांचा शिरोमणी भगवान शंकराचं ते डमरू आणि ते त्रिशूळ सगळंच गिळलं. भगवान विष्णूचं सुदर्शन चक्रही गिळलं. इंद्राला राग आला आणि इंद्रानं पाठीमागून वज्र आणलं. इंद्राचं वज्र ही फार महत्वाचं शस्त्र आहे आणि ते न कळत अगदी नजर चुकीनं इथं हनुवटीवर लागलं. आणि हनुवटीवर लागल्यावर मारुतीरायांची हनुवटी आत गेली. मारुतीरायाला आपल्यासारखी ही हनुवटी नाही, ती आत गेलेली आहे. म्हणून
त्यावेळेला चक्कर आलं, खाली पडले. वायुदेवानं वाताकर्षण केलं, सगळ्यांचे पोट फुगले आणि मग सगळ्यांनी येऊन वरदान दिलं. आणि तेव्हापासून तैपासोनी नामाभिधानू हनुमंतायशे जगी झाले विठाला तेव्हा हनुमंत या शब्दानं तुकोबराय या कथेचं वर्णन करतात की काय पराक्रमी वीर आहे. म्हणून अशा पराक्रमी बळीयाला आम्ही अनन्य शरण आहोत. आणि नुसत्याच शक्तीकडे पाहून बळाकडे पाहून तुकोबराया बोलणारे भाळणारे नाही. तुकोबरायांना जे पाहिजे शरणांगती करून हनुमंतरायाची शरणांगती करून नेमकं तुकोबरायांना हवं काय हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्या वाटा. मला वाटतं तुकोबरांचं हृदगत आजच्या अभंगातलं हे. तुम्ही शक्तिशाली तर आहातच मारुतीराया, बलवान तर आहातच, पण विशेष तुम्ही भक्तीचे आचार्य आहात. आणि सज्जनो, उद्धारा करता निदान आजच्या कलियुगात तरी भक्तीशिवाय पर्याय नाही, भक्तीशिवाय नाही. तुम्ही म्हणाल आहेत ना साधनं, भरपूर आहेत. जप तपादी साधन आहेत, यज्ञ यागादी साधन आहेत, अनेक प्रकारचे साधन आहेत. योग आहे, याग आहे, आहेत साधन. ज्ञान आहे, हेही साधनच आहे. पण कलियुगात आजच्या युगाचा जर विचार केला, अवघ्या वाटा झाला चिना, वाटा झाला गलित गडे साधना, गलित गडे साधना, हे मुक्त विधी विधान, मुक्त विधी विधान, नगाले सर्वथा देवता भक्ती पलका भक्ती पलका
करायच्या. म्हणून यावया पार्थ, म्हणून या पार्था, म्हणून यावया माझे ठाई, उपायाची नाही. अनेक प्रकारच्या वाटा आहेत, पण कलियुगात ह्या वाटा क्षीण झाल्या म्हणजे अडचणीत आल्या. आमचे कीर्तनकार महाराज म्हणत असतात त्यांना क्षय रोग झाला. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन. साधन घडतं का बाबा आता? नाही, कुठलंच नाही. यज्ञ करायला जावा, आपल्याकडे सामग्री कमी आहे, सामग्रीच नाही ना. कशाला यज्ञाला काय काय सामग्री लागते? श्रुक, श्रुवा, यज्वा, समिधा, अभिद्रव्य, कुंड, मंडप, मेथी, याच्यातलं आपल्याला काय काय माहिती? काहीच माहित नाही. म्हणजे हे साधन सामग्रीच आपल्याकडे कमी, यज्ञ करू शकत नाही. पण जप तपादी साधन सुद्धा मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. महाराज मंत्रात थोडी जरी चढ झाली तरी साधक पिसा होतो. पिसा झाले आमच्या गावात 2 झाले, 2 मांत्रिकच पिसे झाले. त्या मंत्राचा छळ झाला, चुकला मंत्र. हा, म्हणून हे जप तपादी साधन. आणि तपश्चर्या तर फार अवघड आहे महाराज. आता तपच चालतच नाही होतं. फक्त एक तप तुम्हाला माहिती आहे, इथून जाऊन जर स्वयंपाक झाला नाही तर बायकोवर तपणे. याच्या पलीकडचं काय तप आहे आपल्याकडं? ह्या सगळ्या साधनं अवघड झाली. म्हणून मोक्ष कारण सामग्र्या. खरं तर हा श्लोक आचार्यांचा आहे, शंकराचार्यांचा आहे. शंकराचार्य खरे अद्वैत तत्वज्ञानी. द्वैतात नव्हतीच, ते अद्वैत होते. पण ते सुद्धा भक्ती ही द्वैतातली आहे. मी भक्त तू देव ऐशे करी, याला भक्ती म्हणतात. पण द्वैतातल्या भक्तीचं प्रतिपादन शंकराचार्य करतात. शंकराचार्य म्हणतात मोक्ष कारण सामग्र्यात भक्तिरिव गरीयसी. मोक्ष प्राप्तीच्या साधनात भक्तीसारखं श्रेष्ठ साधन नाही. विठ्ठला त्या भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले. 9 वाटा आहेत भक्तीच्या. कोणत्याही वाटणं नवविधा भक्ती नवजने आचरती. आपल्याला माहिती आहे, पुराणात कथा आलेल्या आहे. 9 प्रकारच्या भक्तांनी 9 प्रकारची भक्ती केलेली, एकाएकाने एक भक्ती. पण त्या 9ही भक्ती मारुती राणी केलेल्या आहे. हेच मी तुमच्या पुढं स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. विठाला पहिली भक्ती म्हणजे 9 प्रकारचे. तिचे 9 प्रकार कोणते? आपल्याला एकच भक्ती माहिती. आपल्याला एकच माहिती आहे की गळ्यात माळ घातली, कपाळाला चंदन लावलं, भक्ती करतो. भक्ती करतो का काय करतो त्याचं त्याला माहिती आहे. भक्तीचं स्वरूप तसं नाही. भक्तीचं पहिलं स्वरूप आहे श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. म्हणाल महाराज अवघडातच पाळण्यात आहे. काय 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 काही नाही, सोपं आहे. भक्तीचं पहिली भक्ती आहे श्रवण. सगळ्यात खरं सांगू, माझ्यापेक्षा तुम्ही सर्व वंदनीय, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत. मला आदरणीय, पूजनीय. त्याचं कारण तुम्ही श्रोते आहात. आणि श्रोत्याचं महत्व सांगतात नामदेवराया. श्रवणाच्या विसे Bye.
विसावे येऊनी साम्राज्य भुवनी पहिल्याच भक्तीत मोक्ष हा एथ मोक्षु असे ऐता श्रवणाची माझी ही एक भक्तीचं पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे श्रवण भक्ती. आणि मग ही श्रवण भक्ती मारुतीरायाला घडली का? वा रामायण पा महाराज परमात्मानं माझ्या वाट्यावरती रामायणाची सेवा दिल्यामुळं मला ह्या 9 कथा सांगायला 9 कीर्तन करावं लागतील. आता काय करू? हातपाय खोरून जागेत मरू. 9 कथा सांगायला 9 कीर्तन लागतील. श्रवण भक्ती केवढी आहे मारुतीरायाची केवढी. महाराज चांगला महाराज असला की कोणी ऐकायला येते. काय फार महत्वाची नाही ही गोष्ट. पण कसाही महाराज काही सांगो आणि ते माझ्या मारुतीरायाने ऐकावं. ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली, आता लांबलचक नाही कथा सांगत पण त्रोटक सांगतो. लक्ष्मणाला शक्ती लागली आणि मारुतीरायाचा नंबर लागला द्रोणागिरी पर्वतावरची वनौषधी आणण्याकरता, वनस्पती आणण्याकरता. दुसरा इलाजच नव्हता. यावी नाही नासी नव्हे दुसरी यायसी. दुसऱ्या कोणाची ताकद होती महाराज एवढ्या द्रोणागिरी पर्वतावर जाऊन औषधी आणण्याची? आणि ते सूर्यनारायण उदय होण्याआधी. आणि इकडे प्रभूचं काळीच तुटून पडल्यासारखं झालं लक्ष्मण पडल्यावर. मग मारुतीराय निघाले त्यावेळेला आवेशानं असा आवाज झाला. महाराज मारुतीरायाचा आवाज म्हणजे मला असं मंगेश बुवाचा पदच वाटतो. जय श्रीराम अशी गर्जना जेव्हा केली समुद्र उल्लंघन करण्याकरता, त्यावेळेला 17 उड्डाण होकार वदनी डळमळ भूमंडळ सिंधू जळगगनी. काय झालं? डळमळ पृथ्वी डळमळली आणि सिंधू जळ म्हणजे समुद्राचं पाणी आकाशाला उडालं. आकाशातून लंकेत पडलं आणि झोपी गेलेला रावण जागा झाला. रावणानं तोंडावर आणून घेतलं. बापरे! रावणाला वाटलं लक्ष्मण आता मरणार. लक्ष्मण मेला की राम जीव देणार, रामान जीव दिला की हनुमान सुग्रीव सगळे मरणार म्हणून खुशाल झोपी लागलं गेलं होतं. ते घोरू लागलं रावण. पण जेव्हा पाऊस पडला समुद्राचा जागा झाला रावण. एवढा आवाज कशाचा आला? पटकन ओळखलं. ज्या अर्थी एवढा आवाज झाला त्या अर्थी अंजनीचा तनय द्रोणागिरीवर गेला. आणि त्यानं जर वनस्पती तिथल्या औषधी आणल्या तर लक्ष्मण उठल्याशिवाय राहत नाही. आणि लक्ष्मण उठल्यावर आपल्या तेरशाचे गहू दळणच आहेत. आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. आता काय करायचं? म्हणून त्यानं अर्धरात्री काळनेमी नावाचा वीर उठवला. त्याचे पाय धरले काळनेमी. आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, तू जाऊन हनुमंताला अडव. ते म्हणे पागल आहे का रे तू? ए रावण्या, तुला डोकं आहे का? अरे हनुमंताला अडवणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? तुला माहित नाही सगळे पराक्रम त्यानंच केले. आतापर्यंत राक्षस मारले ते त्यानं मारले. त्याच्या पुढे आपण जात नाही. रावण म्हणला अर्ध राज्य देतो. तुम्ही रामायण पहा. अर्ध राज्य देतो फक्त तू त्याला अडव. ते म्हणे अरे पागल, शिर सलामत तो पगडी 1000. जर डोकं असलं तरच तुमचा पटका बांधता येईल ना. अरे ते डोकंच ठेवीत नाही. तो राज्य करल कोण? मी मरणार तिकडं. हे राज्य देऊ नको काही नको. त्यावेळेला रावण त्याच्यावर भडकला. त्याच्यावर शस्त्र धरलं. माझ्या तुकड्यावर जगलेल्या कुत्र्या माझ्या विरोधात बोलतो. त्याला वाटलं या मूर्खाच्या हाताने मरण्यापेक्षा त्या बापाच्या हाताने मिळेल तर मोक्ष मिळेल. म्हणून काळने मी तयार झाला की आता मी मरणार तर हो. रावणा त्याला अडवणं अवघड आहे. रावण म्हणतो खरंच अवघड आहे. मलाही कळतंय तू त्याला अडवू शकत नाहीस. फक्त रात्र जाऊ द्यायची. सूर्य उगवल्यावर तर लक्ष्मण मरणार आहे. सूर्य उदयापर्यंतच त्याला अडवायचं. तुला युक्ती सांगतो मी. कथेशी वर्णावा रघुनंदन, कथा सांगावी रामायण. त्याला जर अडवायचं असेल तर रामायण सांगावं लागेल. ते रामायणाचा श्रोता आहे. म्हणून ते कालनेमी तिथं गेलं. शिष्य वर्ग केला. मायेचे शिष्य केले 5-50 आणि तिथे रामायण सुरू केलं. मला त्या कालनेमीला काय रामायण सांगतायत असं? राक्षस ते अहो मांस खाणारे, नरमांस खाणारे, त्याच्या मुखात काय कथा. पण ज्या वेळेला द्रोणागिरी जवळ उतरले त्यावेळेस मारुतीरायाने पाहिलं अरे वा इथे माझ्या बापाचं रामायण चालू आहे. अहो पर्वतावरच्या औषधी तर नंतर आणू, पहिले रामायण ऐकू. श्रवण भक्ती. म्हणून मारुतीराय त्याच्याजवळ बसले. काय सांगित असेल दादा ते, काय सांगता येत असेल त्याला. पण मारुतीराय निमूटपणानं ऐकू लागले. याच्यात माझ्या देवाचं नाव आहे ना. पण ते सांगता सांगता गधे का बच्चा चुकला. ते रामायण कारच नव्हता ना तो.
ते काय करू लागलं, इकून तिकडं तिकून इकडं उड्या मारू लागले. रामायणाचा क्रम असा आहे, सुरुवातीला बालकांड, नंतर अयोध्याकांड, त्याच्यानंतर अरण्यकांड, त्याच्यानंतर किष्किंधाकांड, नंतर सुंदरकांड, त्याच्यानंतर युद्धकांड आणि उत्तरकांड. ते उड्या मारू लागलं कोणीकडे कोणीकडे. सुंदरकांडाची एक ओवी तर बालकांडाची एक ओवी. मारुतीरायाला वाटलं सांगू द्या ना, गांजा गिंजा वळढा असं. ते सांगितली कोणती कोण, पण रामायण सांगायला लागलं ना. पण जेव्हा सांगता सांगता त्यानं सांगितलं, युद्धकांडात गेला आणि लक्ष्मणाला शक्ती लागली आणि राम प्रभू सुवेळा पर्वतावर लक्ष्मणाचं मांडी देऊन उसम घेतलंय, अशी कथा आली. त्यावेळेस मारुतीराय म्हणले, महाराज तुमच्या रामायणाचा जय विठ्ठल घ्या, त्याच्यामुळेच मी औषधी आणायला आलो. ते अडवू लागलं. फार मोठी कथा आहे, त्याला आपटून मारलं नंतर नेहमीला. पण मूर्खाचं पण श्रवण करायचं, शहाण्याचं तर श्रवण कोणी करेल महाराज. इतकी श्रवण भक्ती श्रवणम कीर्तनम. कीर्तन भक्तीत तर मारुतीराय अग्रेसर आहेत, अग्रेसर. ज्या वेळेला सगळे युद्ध प्रसंग आटोपला आणि 11,000 वर्ष प्रभूचं राज्य चाललं होतं, रामराज्य अयोध्येत, त्यावेळेला सगळ्या सेवा वाटल्या गेल्या. अमुक माणसाकडं अमुक सेवा, अमुक माणसाकडं अमुक सेवा. आणि मारुतीराय फार निकटवर्ती राहत होते, अतिशय प्रभूच्या जवळ. पण वाट्यावर सेवाच नाही ना आली. सगळी वाटेकरी झाली सेवेची. आणि मुख्य सेवा आई साहेबाकडे गेली ना, हो सीतामाईकडे सेवा गेली रामप्रभूची. मग मारुतीराय नाराज झाले, माझ्याकडे काय सेवा, काहीतरी सेवा द्या. त्यावेळेस भगवान म्हणले, एक करा आता, दुसरी तर सेवाच राहिली नाही मारुती. पण मला जेव्हा जेव्हा जांभई येईल तेव्हा तू अशी चुटकी वाजव, बस एवढी सेवा कर. ठीक आहे. मग दिवसभर प्रभूला जांभई आली, चुटकून वाजवायची. प्रभूकडे लक्षच राहायचं हनुमंतरायाचं. हनुमंते दास्यत्व निकटपै केले. म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. काय झालं, दिवसभर चुटक्या वाजवता येऊ लागल्या. संध्याकाळच्या वेळेला आईसाहेब आणि प्रभू एकांतात महालात गेले आणि मारुतीराया दरवाजात बसले. मारुतीरायाला विचार पडला की आता जर प्रभूला जांभई आली तर मला कशी कळलं, त्याच्यापेक्षा आपण एक करू ना. चुटक्या वाजवतच राहिले. तिकडं काय झालं की मला रंगमंचकावर प्रभू पडले की इकडे चुटकी बंद होईना, म्हणून जी तोंड झाली ती बंदच होईना. श्रीरामाचं तोंडच खाली येईना, कारण चुटकी बंद होईना नाही. इकडं काय झालं असेल, काय झालं असेल, काय झालं असेल, काय करता येईल तिथं, काहीच करता येईल. शेवटी सीतामाईने येऊन पाहिलं, चुटकी हनुमान काय करतोस बाळा, म्हणले चुटकी वाजवतो. कशामुळे रे, माझ्याकडे ही सेवा आली आई, प्रभूला जांभई आल्यावर मला चुटकी वाजवायची. सीतामाईनं ओळखलं, बाळा बजरंगा जांभई आली नाही, गेलीच नाही, ते तोंडच खाली आहे ना, चुटकी बंद कर. इतकी मारुतीरायांची सेवा निकटवर्ती आहे महाराज. सारखं चिंतन, सारखं श्रीरामाचं भजन. श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. स्मरणात तर मारुतीरायाच्या रामच आहेत. विष्णू स्मरणम पादसेवनम, पायाच्या जवळची सेवा, पायाची सेवा. अर्चनम, पूजा करायची तरी, अर्चनम म्हणजे पूजा, पूजा करायची तरी प्रभू श्रीरामाची. अर्चनम वंदनम. तुम्ही कुठे मारुतीरायाचा फोटो पहा, असाच आहे, असाच फोटो, एवढे मोठे बली पण फोटो असा आहे, दोन्ही हात जोडून. वंदनम दास्यम. दास्य भक्ती तर त्यांचं नावच आहे. दास्यम सख्यम. आणि खरंच रामाला हनुमंत एवढा सखा कोण आहे, सख्य भक्तीत आहे मारुतीरायाचे. आणि आत्मनिवेदन म्हणजे देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईला गवा तुका म्हणे आनंद. म्हणून सगळ्याच भक्तीचे आचार्य मारुतीराय असल्यामुळे काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्या सुभटा.
सुभट शब्द महाराजांनी तुकोबारायांनी घातलाय ते सुभट. सुभट म्हणजे काय? त्या रामायणातच ओवी आलेली आहे नाथरांची. नाथराय म्हणतात धाटुका वीर अदट तया म्हणजे सुभट. जो वीर कोणाच्याच बापाला जगात काही समजत नाही त्याला सुभट म्हणत असतात. त्या अमृत अनुभवात 7व्या प्रकरणात हा सुभट शब्द आलेला आहे. याच अर्थानं आलेला आहे. सुभट म्हणजे दाटुका वीर. विठाला विठाला हे सुभटा हे वीरा मला तुम्ही भक्तीच्या वाटा दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. कारण तुमच्याकडं सगळे गुण संपन्न. तुम्ही तिसऱ्या चरणात 3 गुण. जीवनच गुणसंपन्न जीवन आहे. त्यातले विशेष गुण सांगतात महाराज. शूर आणि धीर. तुम्ही शूर आहात. किती शूर, किती धैर्यवान. खूप सगळं रामायण. मला तरी असं वाटतं किष्किंधा कांडापासून जे पुढं रामायण आहे ना ते रामायणच नाही, हनुमंतायनच आहे. सगळे हनुमंताच्याच कथा आहेत. केवढं शौर्य महाराज. ज्या वेळेला त्या पाताळात 2 भाऊ राज्य करत होते, अहिरावण आणि महिरावण. आणि रावण संपूर्ण हारल्यावर यानं हात टेकून चिठ्ठी पाठवली दूताच्या हाती. आता मी पूर्ण नागवलो. आणि असं म्हणतात नागवणीला सोयरा. नागवण झाली सोयऱ्याची तर सोयऱ्याने आधार दिला पाहिजे. त्याचे ते अहिरावण महिरावण सोयरे होते मैकावती पाताळात. चिठ्ठी गेली. त्यांनी सांगितलं तू काही चिंता करू नको. ते आले रात्रीच राम लक्ष्मण चोरून नेले. खूप गोड कथा आहे. आणि मग सगळेच वानर रडायला लागलेत. विभीषणानं समजावून सांगितलं वानरांनो रडू नका. तुम्ही जर इथं रडले रावणाला जर कळलं तर रावण आता येईल आणि सगळ्यांचा धुवा उडून देईल. हे रणांगण आहे.
ही शूरांची भूमी आहे, शौर्य भूमी. इथं रडू नका, पुढचा विचार करा. राम लक्ष्मण कोणी नेले असतील, कुठं चोरी झाली असं, दुसरा कोण महाराजाचा विचार करणार. शूर एकच वीर होता त्याच्यात खरा, मारुतीरायावरच आले. मारुतीरायाला माहित होतं इथले सगळे सूत्र निकुंबलेतून हलतात. त्या निकुंबलेत एक ती यक्षिणी होती, यक्षिणी. सगळी लंकेची माहिती तिला होती, तिथूनच सूत्र आलं. रावण जरी राजा दिसत होता ना, पण रावण म्हणजे मनमोहन सिंग होता. तुमच्या ध्यानात आलं का? सूत्रबाईच्याच हाती होते. तिथून सूत्र हलत होते. मारुतीरायानं जाऊन तिचाच गळा दाबला. राम लक्ष्मणाचं काय झालंय? तिने सांगितलं मारू नका मारुतीराया, मला सांगता येत नाही, अवघड झालं. तिने एका पक्षिणीचं रूप धारण केलं. एक तिचा पती दुसऱ्या झाडावर बसला आणि मग ही पक्षिणी सांगू लागली की मला 4 महिन्याचा उदरात गर्भ आहे, मला डोहाळे झाले, माझ्या पतिराजा मला नरमांस खावंसं वाटायला लागलं. त्यानं सांगितलं थांब, नरमांस खावंसं वाटायला लागलं का? ऐरावणानं राम लक्ष्मण पाताळात नेले, त्यांचा नरबळी देणार आहे आणि मग तिथलं मासाचा तुकडा मी घेऊन येतो. पटकन मारुतीरायानं ऐकलं की अरे बाप रे, एवढं राजकारण झालं, मैकावतीला दिले. मारुतीराय तिथे गेले, तिथे अडवल्या गेले. काय फारच सुंदर कथा आहे हो, रामायण आहे ते. तिथेही त्यांचा मारुतीरायाचाच मुलगा, तुम्हाला राग तर नाही आला माझा की ब्रह्मचारी मारुती मुलगा कसा झालेला आहे, लव्ह मॅरेज झालेलं आहे. तो घाम पुसला, समुद्रात टाकला, मगरीनं गिळला आणि त्या अमोघ वीर्यापासून मकरध्वज जन्माला आला. आणि तो मकरध्वज ऐरावणाचा सेवक होता. त्यानं वाट अडवली, दोघा बापलेकात कुस्ती झाली. पण ज्यावेळेस मारुतीरायाला आठवत नव्हता, काय लेकरू बरोबरीचं झालं दादा, तर बापान जोर काढू नाही, समजून घ्यावं की आता हे ऐकत नाही. मारुतीराया जोर काढू लागले. त्यावेळेला त्या मकरध्वजानं मारुतीरायाला खाली पाडलं आणि मग मात्र जास्त राग आला. उठले, पुन्हा त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसले आणि सांगितलं आता कोण तुझा सोडवणार आहे, त्याला हाक मार, तुला मी जीव मारणार. ते म्हणे बांद्रिया, मला सोडवणार आहे, ठाल्यावर ठेसा वाटेल तुझा ठेसा. कोण आहे रे तुझा पाठीराखा? म्हणे त्याला हनुमंत म्हणतात. त्याच्या पाठीवर हनुमंत, छातीवर हनुमंत. कोण आहे म्हणे तुझं नातं काय हनुमंताशी? आपला बाप आहे म्हणे, त्याचा मुलगा आहे. अति रागाला तुझ्या आईनं व्यभिचार केला असं म्हणले, पुन्हा मारुतीरायाला खाली पाडलं. त्यानं आईचं नाव व्यभिचार केला म्हणल्यावर पुन्हा खाली पाडलं. मारुतीरायाला वाटलं हे ऐकत नाही. का रे म्हणे तुझी आई कोण? मग ती मगरी आणली तिथं, तिनं खाली मान घातला, पदर घेतला पहिल्यानं, खाली मान घातली, सांगितलं धनी मला ओळखलं नाही, समुद्रावर तुम्ही लंका जाळली तेव्हा घाम घाम झाला होता, समुद्रावर आले होते त्यावेळेला तुम्ही ऊर्ध्वरेत आहात, तुमचं वीर्य ऊर्ध्व दिशेनं वाहत आहे, म्हणून ते कपाळातून असं वाहिलं गेलं, ते मी गिळलं, त्याचा मकरध्वज आहे. मारुतीरायाला आनंद वाटला, माया त्या ठिकाणी निर्माण झाली. मला आधार करा. म्हणजे ते ऐरावण मैरावण मारायला काय माया लागली केली महाराज. त्या ठिकाणी त्या बाईनंच सांगितलं की तुम्ही चिंता करू नका. तो ऐरावण मारला होता देवानं, पण मैरावण मेला जात नव्हता. मैरावण म्हणजे त्याच्या रक्ताचा एक थेंब महीवर पृथ्वीवर पडला की त्याचे मैरावण होतो. जितके रक्ताचे थेंब, आता मारायचं म्हणल्यावर रक्त काढावं लागणार ना बाणानं, आणि त्याची मैरावणच होऊ लागली. मारुतीरायानं मगरीनीला जवळ बोलावलं. तू म्हणली होती ना काय युक्ती आहे, आईन वेळेवर सांगितली, मी सांगते, तुम्ही जाऊन चंद्रसेनेचा दरवाजा वाजवा. चंद्रसेना त्याची बायको आहे आणि रामप्रभू तिनं पाहिल्यापासून तिची नजर बिघडलेली, तिला वाटतं रामप्रभू मालक असले पाहिजे. हे मेकर तोंड्या काय कामाचं आहे, आमचं मेकर अर्ध खाली ना अर्ध वरी असं बरगडा, अशा तोंडाचा तिचा नवरा तो मैरावण. रामप्रभू सारखा नवरा मिळाला पाहिजे. गेले, दरवाजा वाजवला, तिला महाराज वचन दिलं. काय महाराज शूर आणि धीर, काय धैर्य, स्वामी काळिया पैसा. दरवाजा वाजवला, तिला आनंद वाटला. राम भक्त आला, विनंती केली, माझी इच्छा पूर्ण होईल का, मला रामप्रभू मालक मिळतील का? हनुमंत म्हणले बाई मिळणं काही अवघड नाही, पण अवघड आहे ना, जिवंत नवऱ्याची बायको कोण करतो? तुझा नवरा जिवंत आहे, तो मेल्याशिवाय प्रभू तुला वरणार नाही.
त्याला मारायचं सोपं आहे. म्हणजे पाताळात अमृत आहे, तिथून ते भुंगे अमृत आणतात आणि त्याच्या रक्तावर टाकतात. ते भुंगे मारले की अमृत येणं बंद होतं, मैरावण मरतो. पण मग मला प्रभू वरतील का? नक्की वरतील, पण पलंग पक्का ठेव म्हणले. पाताळात गेले, सगळे भुंगे मारले. बापूसारखा म्हातारा भुंगा होता, तो म्हणजे नातीचं लग्न पाहायचंय, मारू नको गड्या मारुती, मी कामी येतो. म्हणजे काय नाही, त्या चंद्रसेनेचा पलंग जाऊन कोर, सगळा पलंग पापडासारखा कोरला. आणि तिला सांगितलं होतं, बाई मालकाचा अपमान झाला तर मला थांबणार नाही. मालक दुसरी बायको करायच्या मागं आहे आपल्याला माहिती, पण अपमान गड्याचा जमणार नाही. त्रिभुवनाचा मालक येतो. ती म्हणे ही वाघीन पलंग पक्का करीन. तिने छातीला हात लावला, सगळं युद्ध आटोपलं, मैरावण मारला. आणि मग हनुमानजी म्हणाले, भगवान म्हणते आता मारुती आपण वानर वाट पाहत असतील, वर जाऊ. म्हणजे वर जाऊ, पण एका बाईचा चहा घेणं लागतो पहिल्यांदा. मी बाईचा चहा पाताळा? हो या. कशाचा चहा? सोयरिकीचा. कोणाच सोयरी? तुमचीच. मारुती येडा आहे का तुम्ही? एक पत्नी, एक वाचनी, एक बाणी, ते काही असो, मैरावण मरत नव्हता. चला बाईच्या इकडं. बाईच्या घरात नेला. बाईनं पंचारती घेऊन उभी होती आणि दरवाजा सोडला. बसा बसा बसा. पलंगावर बसल्या बरोबर पलंग मोड. तेव्हा उठ जबान जाईल आता. महाराज त्या चंद्रसेनेला वाईट वाटलं. चंद्रसेनेने सांगितलं, भगवान काय तुझ्यासाठी मारला माझा पती? त्याला सांगितलं, या अवतारात नाही, पुढच्या अवतारात तू लाडकी पत्नी होती, ती सत्यभामा झाली. शूर, धीर आणि स्वामी कार्यापय सागर. काय भक्तीच्या त्या वाटा, माझा दावा व्यासवटा. तुम्ही कोण आहात? तुम्ही भगवान शंकर आहात, म्हणूनच मी तुम्हाला शरण आलो या अभंगाच्या. तुका मैंने रो